नमस्कार. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि माझ्या मधुबन गार्डनमध्ये आपलं स्वागत. मंडळी, तुम्ही तामन हे झाडाचं नाव ऐकले का? मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे नाव ऐकलं असणार आहे आणि झाडही पाहिलं असणार आहे. मी नाव ऐकलं होतं, पण हे झाड मला परवा अचानक दिसलं आणि माझी नजरच हटेना. इतकी फुलं लागली होती म्हणून सांगू त्या झाडाला की माझ्या नजरेचे पारणेच फिटले. मला लगेच त्याचं नाव आठवलं. असल्या रणरणत्या उन्हाळ्यात डोळ्यांना गारवा देणारा तो गर्द लॅव्हेंडर कलर घेऊन दुसरं कोण येणार? तामनच. मग काय, कधी एकदा याची सगळी माहिती काढेन असं मला झालं. मग मी तामणाचा मोठा वृक्ष शोधला, त्याचंही चित्रण केलं आणि सगळी माहिती घेऊन थेट आज तुमच्यासमोर दाखल झाले. माहिती आणि हा एकूणच व्हिडिओ तुम्हाला आवडेल अशी आशा आहे. आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. महाराष्ट्रात सर्वत्र आढळत असल्यानं ठिकठिकाणी याला वेगवेगळ्या नावांनी ओळखतात. जरूळ, मोठा बोंडारा ही याची अन्य मराठी नावे. याचे हिंदी नाव जरूल तसेच अर्जुन वृक्ष असं आहे. फुलांच्या पाकळ्या क्रेप कागदासारख्या तलम असल्यानं याला इंग्रजीत क्वीन्स क्रेप असं नाव आहे. जगात सर्वत्र याला प्राईड ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं आणि याचं शास्त्रीय नाव आहे लॅक्स्ट्रोमिया स्पेसियोसा. तामन हा मेंदीच्या कुळातला वृक्ष आहे. तर ही झाली ओळख. आता तपशीलवार बघूया. हा वृक्ष पानझडी प्रकारचा असतो, म्हणजे याची वर्षातून एकदा पूर्ण पानगळ होत असते. त्याची उंची अगदी 50-60 फुटांपर्यंत असू शकते. आपल्या भागात काही ठिकाणी मध्यम उंच वाढलेले वृक्ष रस्त्याच्या बाजूने दिसतात. ते शासनाने लावलेले आहेत. वृक्षारोपणासाठी हे झाड आदर्श आहे. कसं ते आपण पुढे पाहणारच आहोत. याची पाने साधी आणि समोरासमोर असतात. ती आंब्याच्या पानासारखी गर्द हिरवी, परंतु किंचित जास्त रुंद आणि लांब टोकदार असतात. खोडाची साल पेरूच्या झाडासारखी करड्या रंगाची आणि गुळगुळीत असते. सालीचे पातळ पापुद्रे निघून गळून पडतात. मुख्य बुंध्याला दुतर्फा समतोल अशा फांद्या फुटत गेल्याने दिसायला हा वृक्ष मस्त दिसतो. तामण वृक्षाची पानगळ फेब्रुवारी-मार्च महिन्यात होते. त्यावेळी याची सगळी पानं तपकिरी लाल रंगाची होतात. झाडाचं हे रूपही पाहण्यासारखं असतं. कदाचित या लालसर पानामुळेच याचं नाव तामन असं पडलं असावं. आता वळूया फुलांकडे. आपल्यासाठी खरा आकर्षणाचा मुद्दा. एप्रिलपासून याची नवीन पालवी फुटायला सुरुवात होते. त्यानंतर फुलोरा येतो. कधीकधी तर पालवी आणि फुलोरा एकदमच येतो. हा फुलोरा पहा. या सुंदर फुलाला 6 पाकळ्या आहेत. पूर्ण उमललेलं फूल आकारानं तळहाता एवढं असतं. पातळ चुनीदार झालरीसारख्या याच्या पाकळ्या अतिशय तलम आणि नाजूक असतात. यांचा फिकट बैंगणी किंवा डार्क लॅव्हेंडर कलर किती सुंदर दिसतो बघा. अशा फुलांचे गुच्छच्या गुच्छ झाडाला लगडल्याने झाड अतिशय शोभिवंत दिसते. पाकळ्यांच्या मध्यभागी पिवळ्या रंगाचे पुंकेसर असून मध्ये एकच लांब असा स्त्रीकेसर असतो. या जांभळट गुलाबी फुलांचं वैशिष्ट्य म्हणजे ही खालून वर उमलत जातात. फुलांना सुगंध नसला तरी झाडाच्या आसपास मधमाशा आणि इतर कीटक भरपूर आढळतात. आणि रेड बँडेड थ्रिप्स नावाच्या किडीचे तर हे होस्ट प्लांट आहे. विशेष म्हणजे जर झाडाला व्यवस्थित पाणी मिळालं तर फुलांचा बहर जुलै-ऑगस्ट आणि एप्रिल-मे असा वर्षातून 2दा येऊ शकतो. हा बहर 2-3 महिने टिकतो. जांभळा, पांढरा आणि गुलाबी अशा 3 प्रकारच्या रंगात तामणाची झाडे आढळतात. तसंच यात खुजा आणि उंच असेही प्रकार आहेत. कमी उंचीची झाडे उद्यान आणि बागांमध्ये लावली जातात आणि उंच झाडे रस्त्याच्या दुतर्फा शोभेसाठी आणि सावलीसाठी लावली जातात. आता ही फळे पहा. ही ताजी हिरवी अशी दिसतात, परंतु या झाडाला सध्या असलेली ही फळे काळी आणि सुकलेली आहेत. आता ही फळे सुकली आहेत म्हणजे ही जुलै-ऑगस्टच्या बहरात आलेली असणार आहेत. सुकलेली फळे उन्हाने तडकून
त्यातल्या बिया दूरवर पसरतात आणि टर्पल फांदीवर तसेच राहते. ही फळे काढून घेऊ. फळे गोलाकार असतात. आतल्या 6 कप्प्यात चपटे बिया असतात. आता एका बोंडातल्या बिया शिस्तीत काढूया. हे बघा, तामणाचे बी. हे बी खूप हलके असतात आणि बाजूला एकदम पातळ होत गेलेला त्यांचा हा भाग पंखासारखे कार्य करतो. वाऱ्याबरोबर असा त्याचा प्रसार होतो. प्रसाराची दुसरी सोपी पद्धत म्हणजे कांडी लावून रोप तयार करणे. फुलांचा मोसम सोडून एरवी मध्यम निबर आणि डोळे असलेली फांदी निवडावी. ती साधारण 1-1.5 फूट लांबीची असावी. तिरका काप घेऊन कांडी मातीत लावतानाही तिरकीच लावावी. ते लावल्यावर 2 ते 3 वर्षात फुले लागायला सुरुवात होते. तामणाची वाढ मध्यम गतीने होते. याला पाणी जास्त झाले तरी चालते. खरे तर तामण पाण्याच्या जवळपास चांगला वाढतो. ओढे, नद्या, तळी यांच्या काठाला यांचा आपोआप प्रसार होतो. माती जास्त भुरभुरीत असेल तर मात्र हे लागू झाले तरी वाढत नाही. घट्ट किंवा निदान मध्यम दाट अशा मातीत लावावे. बाकी हे जंगलीच असल्यानं खत वगैरेचा फारसा विचार करण्याचं कारण नाही. तसंच तापमान आणि ऊन यांचाही यावर फारसा परिणाम होत नाही. सर्व प्रकारच्या परिस्थितीत तग धरून वाढणारे चिवट झाड आहे. आता शेवटचा परंतु महत्त्वाचा मुद्दा. याला वर्षातून 2दा बहर येत असल्याने 1 मेच्या आसपास फुले लागतात म्हणून याला राज्यफुलाचा दर्जा दिला आहे असं म्हणणं संयुक्तिक वाटत नाही. कारण या दरम्यान बहरणारी बरीच झाडे आहेत. पण मग तामणच का? तज्ज्ञ मंडळींनी विचारपूर्वक हा वृक्ष निवडला असणार. भारत सरकारने 1993 साली तामणाला पोस्टाच्या तिकिटावर स्थान दिले आहे. हे सर्व पाहता तामणाची इतर वैशिष्ट्ये आपण पाहिली पाहिजेत असं मला वाटतं. व्हिडिओत आत्तापर्यंत यातली काही वैशिष्ट्ये सांगून झालेली आहेत. आणखीही काही आहेत ती पाहूया. त्याचबरोबर तामणाचे उपयोगही सांगून होतील. चला एक एक नमूद करू. पहिलं म्हणजे तामण संपूर्ण महाराष्ट्रभर आढळतो आणि कुठल्याही भागात लावला तरी चांगला वाढतो. दुसरं, याचे लाकूड चिवट आणि हलकं असल्यानं हे झाड सागवानाच्या तोडीचं आहे. लाकूड तांबट तपकिरी असून मजबूत, टिकाऊ आणि चमकदार असते. खाऱ्या पाण्याचा याच्यावर परिणाम होत नाही म्हणून ते बंदरातील खांब तसेच बोट, जहाज यांच्या बांधणीकरता वापरले जाते. इमारत तसेच पूल, विहीर यांच्या बांधकामात याचा उपयोग होतो. अवजारांच्या मुठी आणि इतर भाग बनवण्यासाठीही याचा उपयोग करता येतो. तसंच या चमकदार लाकडाचा उपयोग कोरीव काम करण्यासाठीही होतो. तिसरं म्हणजे मोठे लाकूड वगळता झाडाच्या इतर छोट्या फांद्या, काड्या आणि पाने मातीत गाडून उत्कृष्ट कंपोस्ट खत तयार करता येते. चौथं वैशिष्ट्य, मुळांची रचना दाट तसंच दूरवर पसरणारी असल्यामुळे जमिनीची धूप थांबवण्यासाठी तामणाचे झाड लावता येते. म्हणूनच वृक्षारोपणासाठी हे एक उपयुक्त झाड आहे. 5वा मुद्दा, हे झाड दीर्घायुषी असतं. वर्षानुवर्षे टिकून राहतं. 6वं, तामणाच्या बिया 1 वर्षापर्यंत टिकतात. 7वं, रोप सहजपणे लागू होणारं असतं आणि चरणाऱ्या जनावरांमुळे किंवा अन्य कारणाने तुटातूट झाली तरी मरत नाही. 8वा आणि सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे हे अग्निसहिष्णू आहे. म्हणजे लाकूड पेटायला वेळ लागतो पण एकदा पेटले की दीर्घकाळ जळत राहते. त्यामुळे एक चांगलं इंधन म्हणून तर उपयुक्त आहेच, पण त्याचबरोबर तापणाऱ्या हत्यारांच्या मुठीसाठी खास उपयोगी आहे. आता पुढे, याचा संकर
म्हणजेच कलम सहजासहजी होत नाही. त्यामुळे व्हरायटी मर्यादित राहते आणि म्हणूनच याचा दुर्मिळपणा आणि त्या अनुषंगाने महत्त्व वाढते. याशिवाय तामनाची पाने रेशमाच्या किड्यांना अन्न म्हणून देता येतात. ही पाने आणि कोवळ्या फांद्या जनावरांना चारा म्हणून वापरता येतात. इतकंच नव्हे तर काही देशात माणसेही याच्या कोवळ्या पानांची भाजी अन्नात वापरतात. झाले. इतके विभिन्न गुणधर्म एकाच वनस्पतीत आढळत असल्याने तामन फुलाला राज्यपुष्पाचा मान खरोखरच योग्य वाटतो. तरी मी यात आयुर्वेदिक गुणधर्म वगळलेत. शेवटी शासकीय दर्जा म्हणजे तरी काय असतं? ओळख ठेवणे आणि प्रसार करणे हाच तर हेतू असतो. दुसरं काय? म्हणून आपण कृतीवर भर देऊया. या पावसाळ्यात एकतरी तामण लावूया आणि तो वाढवूया. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या थेट तामणाच्या झाडाखालून शुभेच्छा. जय महाराष्ट्र.